15,25,70,000 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी मराठवाडा अर्बनच्या विरोधात माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा आज शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे। या संस्थेमध्ये जमा झालेल्या ठेवीच्या नोंदी व कर्ज रकमेच्या नोंदी संगणकावर न करता बनावट दस्तऐवज करून ठेवीदारांना ठेवून पावत्या व कर्जदारांना बेवाकी प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मराठवाडा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ कर्मचारी धनदांडगे मालमत्ता खरीददार व या सोसायटीच्या लेखापरीक्षकासह 24 जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात लेखापरीक्षक वर्ग 2 यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये माजलगाव शहरातील मोंडा भागात असलेल्या मराठवाडा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी यांना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023च्या फेर लेखापरीक्षण विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 सहकारी संस्थेचे सतीश काकासाहेब पोकळे यांनी केले। त्यांनी याच अहवाल वरिष्ठांना सादर केला। या अहवालात असे नमूद केले आहे की समृद्ध मराठवाडा मल्टीस्टेट व्हेकल सर्व्हिसेस को-ऑप क्रेडिट सोसायटी या नावाने कॅश क्रेडिट 9,39,70,821 मुदत ठेवी मधील अपहार श्री राम मचिंद्र बहिर 6 लाख सुहास संपत जाधवर 30 लाख कर्ज वितरणातील अपहार व गैरव्यवहार 5,50,00,000 केला असून सर्व मिळून 15,25,70,821 रुपयाचा यामध्ये समावेश आहे। या अपहरणास जबाबदार असलेल्या 24 जणांच्या बाबत तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे। या प्रकरणी मराठवाडा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सतीश गंगाधर सावंत, गणेश त्रिंबकराव शेळके, मचिंद्र मनमोहन मानधने, विश्वंभर पांडुरंग शिंदे, शिवाजी लक्ष्मण गडदे, अनिता पृथ्वीराज होते, सुनीता घुले, पोपट शिवाजी आवाड वरील सर्व संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरी सतीश सावंत व गजानन विठ्ठलराव डासाळकर, व्यवस्थापक अमोल सुखदेव अंधारे, रविकिरण मधुकर दहिरवाळ, तसेच भाग्यश्री गगानन ढासाळकर, गोलाबाई रुपाजी अंधारे, अंजली अमोल अंधारे, अशोक आतागिरी वरील सर्व संस्थेचे कर्जदार लेखापरीक्षक SB गायकवाड व किरण कमलाकर सावजी, समर्थ मराठवाडा मल्टीस्टेट व्हेकल सर्व्हिसेस को-ऑप सोसायटी लिमिटेड माजलगाव या संस्थेचे संचालक मंडळ यांचा समावेश आहे। माजलगाव येथील धनदांडगे व होलसेल व्यापारी धनराज प्रेमराज बंब, विजयराज हेमराज बंब या दोघांनी जिल्हा बीड संस्थेत तारण असलेली मालमत्ता बनावट दस्तऐवज आधारे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संगनमत करून संस्थेच्या अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले। त्यावरून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास माजलगाव शहर पोलीस हे करत आहेत।